अमेरिका इस्रायल विरोधात इराणचा संघर्ष सुरू होऊन महिना उलटला। आता हे युद्ध एका भयंकर वळणावर आलंय, कारण आता हे युद्ध जमिनीवरून आक्रमण करण्याच्या स्थितीत येऊन ठेपलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या युद्धभूमीत उतरण्याची तयारी केली आहे। त्यावर इराणनं आमच्या मातीवर पाऊल ठेवाल तर जाळून टाकू असा इशारा दिलाय। या सगळ्यात इस्रायलनं वेगळीच भूमिका घेतली आहे। ग्राउंड ऑपरेशनसाठी आमचं सैन्य इराणला जाणार नाही अशी भूमिका इस्रायलनं मांडली आहे। नेमकं काय घडतंय? अमेरिकेत जनता ट्रम्प विरोधात रस्त्यावर का उतरली आहे? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। मध्य पूर्वेतल्या देशांमध्ये 28 फेब्रुवारीला सुरू झालेलं युद्ध महिना उलटूनही सुरूच आहे। या युद्धात अमेरिका, इस्रायल आणि इराणसह जगातले अनेक देश होरपळत आहेत। पण हा संघर्ष आता आणखी मोठ्या वळणावर आलाय, कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या युद्धभूमीत सैन्य पाठवण्याची तयारी केली आहे। यावर इराणनं काय इशारा दिलाय तो पाहणार आहोत, पण त्याआधी पाहूया अमेरिकेतल्या जनतेचं यावर काय म्हणणंय। इराणच्या जमिनीवर जाऊन आक्रमण करण्याच्या ट्रम्प यांच्या धोरणाविरोधात अमेरिकेत जनता रस्त्यावर उतरली आहे। इराणशी सुरू असलेला संघर्ष थांबवण्याच्या मागणीसाठी अमेरिकेत नो किंग्स रॅली काढण्यात आली। न्यूयॉर्क, वॉशिंग्टन DC आणि लॉस एंजलिससह अमेरिकेतल्या लहान मोठ्या शहरांमध्ये लाखो आंदोलकांनी ट्रम्प प्रशासनाचा निषेध केला। ही संख्या सुमारे 80 लाख इतकी असल्याचं सांगितलं जात आहे। एकीकडे जनतेचा विरोध आहे, तर दुसरीकडे इराणला चारही बाजूंनी घेरण्यासाठी अमेरिकेचे 50,000 सैनिक तयार आहेत। हे सैन्य डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट पाहत असल्याची माहिती येते। इराण भोवती अमेरिकेचा वेढा पडत असताना इराणनंही आक्रमक उत्तर दिलंय। जमिनीवरून आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं सैन्य आगीत जाळून टाकू असं इराणनं म्हटलंय। इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर कालिबाफ यांनी म्हटलंय, अमेरिका एकीकडे शांततेची चर्चा करत असताना दुसरीकडे मध्य पूर्वेत अतिरिक्त सैन्य तैनात करत आहे। हा केवळ एक दिखावा आहे। इराण आपल्या मातीवर कोणत्याही परकीय सैन्याला पाऊल ठेवू देणार नाही, त्यांना कठोर प्रत्युत्तर देण्यात येईल असा इशारा इराणनं अमेरिकेला दिलाय। त्यामुळे इराण काही केल्या शरणागती पत्करायला तयार नाहीये, तर अमेरिका हर तऱ्हेनं इराणला घेरण्याची तयारी करतोय। पण आता इस्रायलनं मात्र अमेरिकेलाच धक्का दिलाय। ग्राउंड ऑपरेशनसाठी आमचं सैन्य इराणला जाणार नाही अशी भूमिका इस्रायलनं मांडली आहे। इस्रायलनं म्हटलंय, आम्ही आमचे सागरी आणि हवाई अभियान सुरूच ठेवू, पण इराणमध्ये जमिनीवरील कारवाई करणार नाही असं इराणनं म्हटलंय। इस्रायलचं हे पाऊल अमेरिकेसाठी मोठा धक्का मानलं जात आहे। इस्रायलच्या या निर्णयानं जमिनी कारवाईत अमेरिका एकटी पडू शकते आणि त्यांच्यावर हा सगळा भार पडू शकतो। जर अमेरिकेनं इराण विरोधात जमिनीवरची कारवाई सुरू केली तर त्याला एकट्यालाच हे मिशन पूर्ण करावं लागेल। सोबतच इस्रायल अमेरिकेला तंत्रज्ञान सहाय्य आणि गुप्त माहितीच्या माध्यमातून मदत करणार नाही हे अद्याप स्पष्ट नाहीये। पण इस्रायलचा हा निर्णय देशाच्या सीमेवरची सुरक्षा कायम ठेवणं आणि दक्षिण लेबनॉनमध्ये हिजबुल्लाच्या विरोधात मोहिमेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी घेतल्याचा दावा इराणी मीडियाकडून करण्यात येतोय। दरम्यान या युद्धात इराणमध्ये 250 विद्यार्थी आणि शिक्षकांचा मृत्यू झालाय। 600 शैक्षणिक संस्थांवर हल्ले झालेत। इराणच्या शिक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या संघर्षात इराणच्या 200 प्रशासकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक इमारतींचं नुकसान झालंय। त्यामुळे इराणनं आता इस्रायल आणि अमेरिकेच्या विद्यापीठांना टार्गेट करण्याचा इशारा दिलाय। आता इस्रायलनं इराण विरोधात युद्धभूमीत जायला नकार दिल्यानं अमेरिकेची पुढची भूमिका काय असेल हे पाहावं लागेल। पण सध्या तरी हे युद्ध थांबण्याची किंवा शांतता निर्माण होण्याची शक्यता धुसरच दिसतीये। या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।